मिरज वाहतूक नियंत्रण शाखेकडून बेशिस्त वाहनधारकावर धडक कारवाई, 86 जणांवर दंडात्मक कारवाई। मिरज शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक अपघाताच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक तुषार जोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या सूचनेनुसार जिल्हा पोलीस प्रशासनाने रस्त्यावरील बेशिस्त वाहनधारकाविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश मिरज वाहतूक नियंत्रण शाखेला दिले होते। या सूचनांची तात्काळ अंमलबजावणी करत मिरज वाहतूक नियंत्रण शाखेने मिरजेतील बापूजी साळुंखे महाविद्यालय परिसरात व्यापक मोहीम राबवत बेशिस्त वाहनधारकावर धडक कारवाई केली। मिरज वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित टिप्पे आणि पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार सुनील राऊत तसेच अंमलदार सतीश कोळी, दत्ता जाधव, महावीर पाटील आणि संदीप शिंदे यांनी ही कारवाई पार पडली। या मोहिमेत एकूण 86 केसेस करण्यात आल्या। कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे: ट्रिपल सीट 14 केसेस, नंबर प्लेट नियमभंग 9 केसेस, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे 3 केसेस, धोकादायक माल वाहतूक 3 केसेस, डार्क ग्लास 2 केसेस, सीट बेल्ट न वापरणे 2 केसेस, विनापरवाना व अल्पवयीन मुलाकडून वाहन चालवणे 8 केसेस, इतर वाहतूक नियमभंग 46 केसेस। या कारवाई दरम्यान सांगली जिल्हा पोलीस दल आणि मिरज वाहतूक नियंत्रण शाखेने पालकांना महत्त्वाचे आवाहन केले असून अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने देऊ नयेत, तसेच पाल्याने वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर व वैध वाहन परवाना धारण करूनच वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करत वाहने चालवावीत अशी विनंती करण्यात आली। रस्त्यावरील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यासोबत अपघाताचे प्रमाण ही चिंताजनक पद्धतीने वाढत आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुरक्षित प्रवासासाठी वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित टिप्पे यांनी यावेळी केले। आज रोजी माननीय पोलीस अधीक्षक तुषार जोशी सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक कल्पना बावरकर मॅडम, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली जे वाढते अपघात आहेत त्या अनुषंगाने एक स्पेशल ड्राईव्ह बापूजी साळुंखे महाविद्यालय या ठिकाणी घेण्यात आला होता। त्या ठिकाणी आज रोजी एकूण 86 केसेस केलेले असून त्यामध्ये अल्पवयीन चालक यांच्या विरोधात 8 केसेस करण्यात आलेले आहेत, म्हणजे त्यांना तो दंड आकारण्यात आलेला आहे। तसेच इतर ट्रिपल सीट, मोबाईल टॉकिंग अशा केसेस करण्यात आलेल्या आहेत। माझी सर्व पालकांना विनंती आहे, तसेच आमच्या सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे एक विनंती आहे की आपल्या पाल्याला गाडी देताना हे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याच्या हातामध्ये गाडी परवाना काढून देण्यात यावी। त्यामुळे आपल्या पाल्याचा तसेच इतर रस्त्यावर जाणाऱ्या लोकांचा कोणतीही हानी होणार नाही। तरी सर्व पालकांना माझी विनंती आहे की सर्वांनी आपल्या पाल्याला गाडी देताना वाहतुकीच्या नियमाबाबत सांगूनच गाडी देण्यात यावी।